जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो, छत्रपती शिवरायांनी 19 मे 1673 रोजी चिपळूणच्या छावणीतील जुमलेदार हवालदार कारकुनास एक पत्र लिहिले। ते लिहितात की आपल्याकडे जे अन्नधान्य आहे, भाजीपाला आहे, जनावरांसाठी चारा, वैरण, लाकडं आहेत, त्याचा सुयोग्य वापर करावा, नासाडी करू नये। पुढे पावसाळा आहे, चारा वैरण संपल्यास घोड्यांवर उपासमारीने मरण्याची वेळ येईल आणि याला जबाबदार तुम्ही असाल। आपल्यातील काही मावळे शेतकऱ्यांकडून भाकरी आणतील, अन्नधान्य भाजीपाला आणतील आणि जनावरांसाठी चारा वैरण आणतील, लाकडे आणतील आणि कसे तरी घर करून बसलेले आपले कुणबी या ठिकाणी गाव सोडून निघून जातील आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल। ते असे म्हणतील की यांच्यापेक्षा मुघल बरे, आपल्या स्वराज्यातील खजिना आपल्याकडे पाठवलेला आहे, आपल्याला अन्नधान्याची भाजीपाल्याची आवश्यकता असल्यास शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या परवानगीने ते विकत घेणे, जनावरांसाठी चारा वैरण लागत असेल तर ते शेतकऱ्यांच्या परवानगीने त्यांच्याकडून विकत घेणे, लाकडाची आवश्यकता असेल तर ते शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या परवानगीने विकत घेणे, अशा प्रकारच्या सक्त सूचना छत्रपती शिवरायांनी या पत्राच्या माध्यमातून जुमलेदार हवालदार कारकुनांना दिल्या होत्या। जे आपले कारकून आपल्या घोड्यांचं आरोग्य तंदुरुस्त राहावं यासाठी खुराक देतील तेवढाच घ्यावा, जास्तीचं मागू नये। आपले मावळे रात्रीच्या वेळी शेकोटा करतील, स्वयंपाक करण्यासाठी चुले पेटवतील किंवा बिडी ओढण्यासाठी विस्तव घेतील, वाऱ्याच्या झुळकीने बाजूला गवताच्या गंजा आहेत, आग पसरेल, आग लागेल आणि आग लागल्यामुळे होत्याचं नव्हतं होऊन जाईल आणि आपल्या जनावरांवर घोड्यांवर उपासमारीने मारण्याची वेळ येईल। असं होऊ नये यासाठी काळजी घ्यावी। एवढंच नव्हे तर रात्रीच्या वेळी दिवा लावल्यानंतर दिव्यातील तेलाच्या आशेने उंदीर येतील, वाघ घेऊन बाहेर जातील, बाहेर गवताच्या गंजा आणि आग लागेल। यासाठी सर्वच जबाबदार जुमलेदार हवालदार कारकुनांनी हे पत्र वाचावं, ऐकावं आणि अशा पद्धतीनं व्यवस्थितपणे काळजी घ्यावी असे आदेश छत्रपती शिवरायांनी या पत्राच्या माध्यमातून त्यांना दिले होते। म्हणजे पोटच्या लेकरापेक्षाही जास्त काळजी घेणारा राजा, राज्यकर्ता, शासनकर्ता माझा छत्रपती शिवाजी महाराज हा राजा होता। आजच्या राज्यकर्त्यांनी फक्त छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन चालणार नाही, तर हे छत्रपती शिवरायांचे आदर्श विचार आत्मसात करणं, त्या पद्धतीनं राज्यकारभार करणं हे देखील अत्यावश्यक आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडलेला आहे, शेतातील पिके वाहून गेली, जनावरे वाहून गेली, काही ठिकाणी शेतकरी देखील वाहून गेलेत, तरी अजून शासनाने शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची सकारात्मक मदत केलेली नाही, कर्जमाफी नाही आणि जे पिकाचं नुकसान झालं, प्राण्यांचं नुकसान झालं, त्याची नुकसान भरपाई देखील त्यांनी दिलेली नाही। आज शासनकर्त्याकडे जे उद्योगपती आहेत त्यांचं कर्ज माफ करण्यासाठी करोडो रुपये, कोटी रुपये आहेत, त्यांना ज्या ठिकाणी टक्केवारी मिळते त्या ठिकाणी त्या कामावर खर्च करण्यासाठी पैसा आहे, पण राज्यातला शेतकरी, कष्टकरी, कुणबी जगला पाहिजे आणि त्यासाठी त्यांना भरीव मदत करण्यासाठी, कर्ज माफ करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत। फक्त आजचे जे मंत्री आहेत, आमदार, खासदार, मंत्री 2-2 कोटीच्या गाडीतून स्टारचे कपडे घालून शेतकऱ्यांच्या बांधावरून आपल्या कपड्याला चिकन लागणार नाही अशा पद्धतीने फिरत आहेत आणि शेतकऱ्यांना म्हणत आहेत धीर धरा, खचून जाऊ नका। असं बोलल्यानं होत नाही, तर त्यासाठी छत्रपती शिवरायांसारखं प्रत्यक्ष कृती केली पाहिजे। त्याच वेळेस शेतकरी जगेल, शेतकरी जगला तर आपला देश जगेल आणि यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी देखील एकत्र येण्याची आणि एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे।